ज्योतिष आणि रोजच्या साधनेचं फळ या विषयावरचा हा आपला खास आणि थोडक्यात आढावा आहे. बघा, रोजच्या पंचांगा आणि बदलत्या ग्रहस्थितीचा वापर करून आपली दररोजची प्रार्थना म्हणजेच आपली साधना आपल्या आयुष्यातल्या नेमक्या कोणत्या समस्या सोडवू शकते, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर पहिले आपण हे लक्षात घेऊया की रोजच्या गोचर कुंडलीत म्हणजे आकाशातल्या रोजच्या ग्रहस्थितीत सूर्य आणि चंद्र या दोन मुख्य ग्रहांमध्ये नक्की किती घरांचं अंतर आहे, यावरच तुमच्या त्या दिवसाच्या साधनेचं फळ ठरत असतं. दुसरं म्हणजे आता हे कसं काम करतं ते एका साध्या उदाहरणाने बघूया. समजा सूर्य पहिल्या घरात आहे आणि चंद्र 5व्या घरात आहे, म्हणजेच त्यांच्यात बरोबर 5 घरांचं अंतर आहे ना. तर त्या दिवशी केलेली साधना थेट 5व्या घराशी संबंधित विषयांवर म्हणजेच तुमची विद्या, बुद्धी आणि मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच फळ देते. आणि शेवटी समजा सूर्य आणि चंद्र दोन्हीही 10व्या घरात असतील, तर ती वेळ तुमच्या करिअर आणि कर्मस्थानाशी संबंधित पूजापाठ करण्यासाठी अगदी सर्वोत्तम असते. या अचूक वेळेत तुम्ही जर मनापासून साधना केलीत ना, तर त्या विशिष्ट घराशी संबंधित सगळी नकारात्मकता अगदी सहज दूर होते. थोडक्यात सांगायचं तर ग्रहांच्या रोजच्या स्थितीचा आणि अंतराचा विचार करून केलेली ही साधना तुमच्या आयुष्यातल्या विशिष्ट अडचणी दूर करण्यासाठी एक अत्यंत अचूक आणि प्रभावी उपाय ठरते.